अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मी मंदाकिनी पाटील. माझ्या होममेड रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आजचा दिवस तुम्हाला सुखा समाधानाचा, शांततेचा, उत्कर्षाचा जावो ही स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी प्रार्थना. बघा, आजच्या रेसिपीमध्ये मी तुम्हाला आता वाढवणाची सुरुवात झालेली आहे. उन्हाळ्यामध्ये प्रत्येक प्रकारचे पापड किंवा वाळवण, खूप प्रकारचे वाळवणं हे करायची पद्धतच आहे. तर आता उन्हाळा सुरू झाला, त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे वाळवणं करायला सुरुवात केलेली आहे. त्यापैकी बघा, मी आज तुम्हाला, आपण तर बटाट्याचा खीस नेहमीच करतो, पण त्याला खिसायला पण खूप त्रास होतो आणि चकल्या पण करतो, त्या चकल्या गाळायला पण खूप त्रास होतो. तर त्यासाठी बघा, मी ही नवीन अगदी साधी सिंपल सोपी रेसिपी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. तर बटाट्याचा खीस आणि साबुदाणा याच्या पापड्या कशा करायच्या उपवासाच्या, त्या अगदी साध्या सिंपल भाषेमध्ये घरातल्या साहित्यामध्ये कशा तयार करायच्या ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. चला तर बघू आपण, वेळ न दवडता रेसिपीला सुरुवात करू. त्याआधी मी तुम्हाला आता ह्या पापड्या तळून दाखवते. हे बघा, बघू शकता कशा छान फुलतात. तर या बघा, तुम्हाला जोडून दाखवते. बघा, बघू शकता, अशा आपल्या ह्या तळल्यानंतर ह्या पापड्या अशा तयार झालेल्या आहे. हे बघा, ह्या उपवासाच्या ह्या पापड्या आपण कशा तयार केल्या, काय तयार केल्या, ह्या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तर, अगदी साध्या सिंपल सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला सांगितलेले आहे. अगदी खायला एकदम कुरुम आणि इतक्या चविष्ट होतात ना ह्या चकल्या. आणि उपवासालाच काय, एखाद्या वेळेस आपल्याला दुपारी खायलासुद्धा ह्या एकदम छान आणि तोंडाला एकदम चव येऊन जाते ह्या पापड्या खाल्ल्यानंतर. मी तुम्हाला एक, हे बघा, हे तुकडा नाही एकदम मोडून दाखवते. हे बघा, एकदम मस्त कुरकुरीत आणि छान अशा या पापड्या तयार झालेल्या आहे. चला तर आपण या कशा तयार केल्या ते तुम्हाला मी या दाखवते. वेळ न दवता आपण रेसिपीला सुरुवात करू. हे बघा, हा अर्धा किलो साबुदाणा मी सकाळी स्वच्छ 3-4 पाण्याने धुवून भिजत घातलेला होता. हे बघा, ते दाखवताना मी राहून गेली, पण हा बघा साबुदाणा किती छान भिजलेला आहे. तर मी तुम्हाला जोडून दाखवते. हे बघा, एकदम मऊ असा हा साबुदाणा भिजला. हा साबुदाणा सगळा पूर्ण मोकळा करून घ्यायचा. हे बघा, बघू शकता, असा आपण हा पूर्ण साबुदाणा पूर्ण असा मोकळा करून घेतला आणि त्यामध्ये ना असं हे उकळतं पाणी पाणी उकळून ठेवायचं एका पातेल्यामध्ये आणि हे उकळतं पाणी त्या साबुदाण्यामध्ये घालायचं. असंही उकळतं पाणी साबुदाण्यामध्ये घालायचं. बघा, आणि साबुदाणा सुद्धा असा हलवून घ्यायचा खालीवर. जवळजवळ पूर्ण साबुदाणा भिजलेला असतो ना, त्याच्या जवळजवळ हे अर्धा ते पाव इंच पाणी वर आलं पाहिजे. असा गरमच पाणी घातल्यानं, उकळतं पाणी घातल्यानंतर हा गरम याच्यावर झाकण ठेवून द्यायचं. झाकण ठेवल्यानंतर हा रात्रभर असा झाकून ठेवायचा. हे बघा, बघू शकता मी त्या साबुदाण्यासाठी, साबुदाणा आपण रात्री भिजत घातलेला होता गरम पाण्यामध्ये, त्या साबुदाण्यासाठी बघा मी हे बटाटे घेतले. जवळजवळ हे तो अर्धा किलो साबुदाणा होता. अर्धा किलो साबुदाण्याला मी जवळजवळ हे
1.5 ते पावणे 2 किलो बटाटे घेतलेले आहे. बटाटे हे तुम्ही तुमच्या इच्छेनुसार प्रमाण घेऊ शकता. अर्धा किलोला 1 किलो घेऊ शकता किंवा 1.5 किलोसुद्धा घेऊ शकता तुम्ही. आणि बटाटे असे कडक घ्यायचे आणि मोठे बटाटे घ्यायचे. आता आपण याला स्वच्छ 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ आणि याचा खिस करायला घेऊ. हे बघा, बघू शकता असे बटाटे आपण स्वच्छ 3-4 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले. आता आपण हे शिलरने असे एक एक बटाटा शिलरने असा सोलून घ्यायचा. आणि बटाटा घेताना हा केव्हाही कडक घ्यायचा. आपण बटाट्याचे चकले किंवा बटाट्याचे पापड तर नेहमीच करतो, पण बटाट्याचा खीस करतो. बटाट्याचा खीस तयार करताना तळताना त्याला खूप तेल लागतं, कारण त्यानं एकमेकाला खीस चिपकलेला असतो. त्यामुळे हे आपण बटाट्याचे असे वेगळ्या प्रकारचे पापड मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवते. तर त्यासाठी असा हा बटाटा शिलून घ्यायचा आधी. हे बघा, असे प्रत्येक बटाटे शिलून घ्यायचे आणि शिलल्यानंतर लगेच पाण्यामध्ये टाकायचे. कारण कसं बटाटा असा जर बिना पाण्याचा बाहेर ठेवला ना तर तो काळा पडू शकतो. म्हणून असे सर्व बटाटे बघा असे याप्रमाणे शिलून घ्यायचे आणि पाण्यात ठेवायचे. शिलल्यानंतर लगेच बघू शकता असे पाण्यामध्ये ठेवायचे. हे बघा, बघू शकता असे बटाटे आपण ही सर्व स्वच्छ असे खिसून घेतले आणि स्वच्छ पाण्यामध्ये ठेवले. आता आपण याचा खिस करून घेऊ. हे बघा, खिस करण्यासाठी मी एका पसरट भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि ही जाड खिसणी घेतलेली आहे. त्याच्याने आपण असा छान खिस करून घेऊ. हे बघा, असा मस्त मोकळा एक एक असा हा खिस या जाड खिसणीने असा पडतो. असे सर्व बटाट्याचा खिस करून घ्यायचा. हे बघा, बघू शकता आपला हा पूर्ण असा खिसून झालेला आहे सर्व बटाटे. आता हा खिसून झाल्यानंतर काय करायचं, हा जवळजवळ 4 ते 5 पाण्यानं स्वच्छ धुवायचा. कारण हिच्यामध्ये जो स्टार्च असतो तो स्टार्च पूर्ण निघून गेला पाहिजे, स्वच्छ पाणी निघालं पाहिजे, तोपर्यंत हा खिस धुवून घ्यायचा. स्टार्च जर हिच्यामध्ये राहिला ना तर मग बटाट्याचा खिस हा ना थोडासा कडक पण येतो आणि कलरला पिवळसर सुद्धा येतो. म्हणून हे स्वच्छ पाणी निघेल तोपर्यंत धुवून घ्यायचा. हे बघा, मी अजून एकच पाण्याने धुतला आहे. त्याच पाण्याचं बघा किती घाण पाणी आहे. तरी हे पाणी स्वच्छ निघालं पाहिजे तोपर्यंत धुवून घ्यायचं. आपण खीस धुतो तोपर्यंत गॅसवर एका पातेल्यामध्ये खीस चांगलं बुडेल असं पाणी उकळायला ठेवून द्यायचं. हे बघा, बघू शकता. हे बघा, आपला खीस किती स्वच्छ पाण्याने 4-5 पाण्याने धुतला, स्वच्छ पाणी निघालं. आणि खीस धुताना असा रगडून धुवायचा. असा जवळजवळ 4 ते 5 पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायचा खीस. आपलं खिसाचं पाणी उकळत आहे तोपर्यंत आपण रात्री भिजत घातलेला साबुदाणा असं मोकळा करून घेऊ. हे बघा, गरम पाणी टाकल्यानंतर हा किती छान फुलला आहे. तर हा साबुदाणा सुद्धा उकळतं गरम पाण्यामध्येच रात्रभर टाकून रात्रभर झाकून ठेवायचा. म्हणजे हे जे साबुदाणा जो असतो ना तो छान फुलतो. हा पापडांना चटपटीतपणा येण्यासाठी जवळजवळ ह्या 15 ते 20 हिरव्या मिरच्या घेतल्या. हिरव्या मिरच्याच्या ऐवजी तुम्ही लाल तिखटसुद्धा टाकू शकता. मिरचीचं प्रमाण हे तुमच्या आवडीनुसार घ्यायचं. यामध्ये चिमूटभर मीठ घालायचं, थोडं खिसाचं असं. थोडीशी तुरटी पण घालायची. झाकण ठेवून द्यायचं. हे बघा, आपल्या पाण्याला अशी उकळी आलेली आहे. ती उकळी आल्यानंतर त्यामध्ये आपण खिसलेला खीस असतो ना हा घालायचा. हा संपूर्ण खीस असा उकळत्या पाण्यात घालून घ्यायचा.
आता याला चांगली उगीच एक उकडी येऊ द्यायची, म्हणजे जवळजवळ 70 ते 75% हा खीस उकळू द्यायचा. हे बघा, बघू शकता आपल्या पाण्याला अशी उकळी आलेली आहे. अशी ही उकळी आल्यानंतर हा खीस असा काढून घ्यायचा. दाबून पाहिजे, असा बरोबर तुकडं होता याचं. अशी वेताची नाही तर कुठली तरी टोपली ठेवायची आणि त्यामध्ये हा खीस असा टाकायचा. असा सर्व हा खीस आहे ना असा काढून घ्यायचा उकळत्या पाण्यातून टोपलीमध्ये. बघा, आता हा टोपलीत खीस काढल्यानंतर हा एकदम थंडगार होऊ द्यायचा. हे बघा, एकदम असा थंडगार झाल्यानंतर हा टोपलीतला खीस असा या साबुदाण्यामध्ये असं टाकायचा. यात परत साबुदाण्याचं चवीनुसार थोडं मीठ टाकून घ्यायचं. आपण किस उकडताना किसामध्ये टाकलेलं होतं, आता हे साबुदाण्याचं टाकायचं. आणि त्या वड्यांना चटपटीतपणा येण्यासाठी हा हिरव्या मिरचीचा ठेचा आहे ना हा केलेला हा टाकायचा, किंवा तुम्ही लाल तिखटसुद्धा टाकू शकता, तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता. यामध्ये हे पोहे खायचे 3 चमचे हे जिरं घालायचं. जिरंसुद्धा आवडीनुसार घालायचं आणि अगदी हलक्या हाताने असं मिक्स करायचं. असं हे बघा, असं हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. हे बघ, मिक्स केल्यानंतर असे गोळे ठेवायचे. आपल्याला हव्या त्या आकाराचे असे गोळे ठेवायचे. आणि पाण्यामध्ये थोडे 2 बोटं असे पाण्यामध्ये बुडवून असे थोडेसे हे असे पसरून घ्यायचे. हे वडे खायला एवढे कुरकुरीत आणि छान लागतात आणि भरकन होतात. असे हे सर्व प्लॅस्टिकच्या कागदावर प्लॅस्टिकचा कागद उन्हामध्ये ठेवून त्याच्यावर असे हे सर्व थापून घ्यायचे. हे बघा, बघू शकता आपले असे हे सर्व पापड वडे टाकून झालेले आहे उन्हामध्ये. आता हे असे ना संध्याकाळी किंवा दुपारी उलटवून घ्यायचे आणि 2-3 दिवस उन्हामध्ये वाळत घालायचे, म्हणजे 2-3 दिवसामध्ये छान वाळले जातात. बघा, वरची बाजू वाळल्यानंतर अशी खालची बाजू अशी वर करून घ्यायची. हे बघा, म्हणजे कसं मग खालची बाजू सुद्धा चांगली वाळली जाते. असे हे मी उलटवून घेतले. हे बघा, हे बघा, बघू शकता असे हे वाळल्यानंतर काय करायचं, खालची बाजू वर करून घ्यायची. हे बघा, हे दिसते तुम्हाला, अशी खालची बाजू मी
वर करून घेतली, म्हणजे कशी खालची बाजूसुद्धा चांगली वळली जाते. असे हे चांगले असे उलटवून घ्यायचे. बघू शकता अशा आपल्या बटाट्याचा खीस आणि साबुदाणा याच्या ह्या पापड्या अशा 3 दिवस वाळून अशा तयार झालेल्या आहे. एवढ्या सुंदर झालेल्या आहे ना ह्या पापड्या की खूपच. हे बा आपण बटाट्याचा खीस पण करतो त्याला पण वेळच लागतो, बटाट्याचा चकल्या करतो त्याला पण वेळ लागतो, पण ह्या अशा पापड्या जर केल्या ना तर त्या खूप वेळ पण कमी लागतो आणि खायला पण खुसखुशीत आणि खूप छान असतात आणि पटकनसुद्धा होतात. अशा ह्या पापड्या आपल्या ह्या बटाटा आणि बटाटाच्या खिसाचा आणि साबुदाणा याच्या ह्या उपवासाच्या पापड्या तयार झालेल्या आहे. बघा तुम्हाला माझ्या या उपवासाच्या या पापड्यांचा व्हिडिओ आवडल्यास, रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि शेजारचं बेल आयकनचं बटन दाबा, म्हणजे असेच मी नवीन व्हिडिओ अपलोड केले म्हणजे सर्वात आधी तुम्हाला दिसतील. भेटू आपण आता पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत स्वस्त खा, मस्त राहा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.